जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही हीच मागणी केलेली आहे की हा जो 2008 साली आम्ही जो वक्फ बोर्डकडे जी नोंदणी केलेली आहे ती नोंदणी रद्द करण्यात यावी। आता जे संसदेने जो नवीन कायदा मान्य केलेला आहे तर तो संसदेने मान्य केल्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी त्याच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत आणि आता त्या विषयावर येत्या 5 तारखेला निर्णय होणार आहे आणि त्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत आणि त्याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील। हे देवस्थान जे आहे हे आमचं पर्सनली देवस्थान आहे। त्याच्यामध्ये जरी तिथं दर्गा शब्द असला आणि नसला तरी ती प्रॉपर्टी जी आहे ती आमच्याच ताब्यात राहणार आहे। आमच्या वंश परंपरेने त्याच्यामध्ये ती आमच्या ताब्यात राहणार। मी उद्याच्याला असेल नसेल परंतु येणारे आमचे जे माझे जे वंशज असतील, माझे मुलं असतील, आमच्या भावांचे जे मुलं आहेत किंवा आमच्या इतर ट्रस्टींची जी मुलं आहेत त्यांनाच ते हे करण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे दर्गा असणं, देवस्थान असणं, मंदिर असणं ह्याच्यामध्ये काय फारसा फरक पडत नाही। ह्याच्यामध्ये जर कोणाच्या भावना जर दुखावल्या जात असतील, दर्गा शब्द जर राहिल्याने तर तो शब्द आम्ही मागे घेण्यास तयार आहोत। जे काही सगळ्या काही गोष्टी होतील ते सगळं कायदेशीर मार्गाने आम्ही करणारच आहोत। आम्ही ते अगोदरच जाहीर केलेलेच आहे।